पुण्यामधील ऐतिहासिक शनिवार वाडा दत्तक घेता येणार आहे। प्राचीन पुरातत्व आणि ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने अडॉप्ट अ हेरिटेज मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत पुण्यामधली 5 स्थळे आता दत्तक घेता येतील। नामांकित कंपन्या, स्वयंसेवी संस्थांना या वास्तूंच्या देखभालीची संधी मिळणार आहे। वारसा स्थळांची नियमित देखभाल व्हावी आणि यामध्ये लोकसहभाग वाढावा हा या योजनेचा हेतू आहे। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये देशभरातील 66 वारसा स्थळे विविध कंपन्या, संस्थांनी दत्तक घेतलेली आहेत आणि यामध्ये अलिबागच्या घारापुरी लेण्यांचा सुद्धा समावेश आहे आणि त्यामध्ये आता भर पडणार आहे ती शनिवार वाड्याची। पुण्यातला ऐतिहासिक शनिवार वाडा आता दत्तक घेता येणार आहे। आणखी माहिती जाणून घेऊया, आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत। हा निलेश, शनिवार वाडा म्हणजे खरं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानाचं प्रतीक आहे। केवळ तटबंदी आणि मुख्य दिल्ली दरवाजाच आता आहे, आतमध्ये सगळं भग्नावशेष आहे। त्यामुळे निश्चितच इतिहासप्रेमी या बातमीचं स्वागत करतील। काय नेमके तपशील आहेत? मुळात अनुपमा, ही जी योजना आहे अडॉप्ट अ हेरिटेज, ही योजना खरं तर केंद्राची गेल्या वर्षीची आहे। ती यंदा लागू करण्यात आलेली आणि यामध्ये पुणेसह पुणे जिल्ह्यातील 5 जी स्थळं आहेत ते प्रामुख्याने सहभागी झालेले असतील। शनिवार वाडा असेल, लोहगड असेल, पातळेश्वर लेणी असेल किंवा कार्लेची लेणी असेल, अशा ह्या 5 गोष्टींचा समावेश करण्यात आला। मात्र याच्यात प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट आहे, ही योजना जरी जाहीर करण्यात आली पण लोकांना ही योजना काहीशी पटेना। कारण जर दत्तक देण्यात येत असेल तर त्याचे नियम काय असतील? कारण आता जर शनिवारवाड्याची अवस्था आपण जर पाहिली तर या ठिकाणी 20 रुपये एका माणसाचं तिकीट आहे आणि शनिवारवाडा पाहायला मिळतो। पण शनिवारवाड्याचं जर डागडुजी किंवा त्याचं मेंटेनन्स बघितलं तर अजून फार असं काही नीट झालेलं नाही आहे। मात्र ही जी योजना केलेली आहे, या योजनेमध्ये जे केंद्राचा जो निधी येतो ती निधी कमी पडून ही योजना करण्यात येते का, असा एक ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण पुणेकरांची इच्छा आहे की ठीक आहे, चांगल्या गोष्टीसाठी आपण हे करूयात, पण त्याचा नियमावली काय असणार आहे? या ठिकाणी जर दत्तक घेऊन या ठिकाणी जाहिरातबाजी होणार असेल तर ती योजना आम्हाला नको आहे, असं पुणेकरांचं म्हणणं आहे। खरं तर ही योजना आता कशा प्रकारे अंमलात येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ता तरी ही योजना चांगली जरी असली तरी पुणेकरांना फार काही ती आवडत नसल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय। खरं तर या ठिकाणी आपण अनेक जण बघतोय की शनिवारवाडा पाहण्यासाठी बऱ्याच ठिकाणी लोक येत असतात, शनिवारवाडा पाहत असतात, पण त्यांचं असं म्हणणं आहे की जे पैसे घेतले जातात त्या तुलनेत शनिवारवाड्याचं जे मेंटेनन्स आहे ते फारसं पाहायला मिळत नाही आहे। म्हणूनच कुठंतरी या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की जर केंद्र सरकारच्या निधीमध्ये पैसे नसतील त्यामुळेच तर ही योजना काढली आहे का, असा एक ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। ठीक निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। खरं तर ऐतिहासिक वारशांची जपणूक ही केली पाहिजे आणि त्यासाठी जर केंद्राने अशा पद्धतीची योजना आणली असेल तर निश्चितच याचे नियम काय आहेत याबाबतही स्पष्टता येणं तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी निलेश।